इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा उपक्रम मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट डफरीन चौक सोलापूर येथे रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी खुल्या गटाच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत जवळपास 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। यामध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनीही सोलापूरच्या विकासाच्या जडणघडणी विकासासाठी आपला नगरसेवक व महापौर कसा असावा या विषयाला अनुसरून लिखाण केले। हा उपक्रम स्पर्धकांना एक वेगळा कौतुकास्पद अनुभव आला। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार व स्मार्ट सिटी योजनेतून 832 कोटी रुपयांची झालेली निकृष्ट कामे तसेच विस्कळीत पाणीपुरवठा याबाबत लोकांच्या मनातील काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी सांगितले। यावेळी उपस्थितांमध्ये माजी महापौर नलिनी चंदेले, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, विद्यार्थी अध्यक्ष निशांत साळवे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला, मिलिंद गोरे, प्रवीण वाडे, सूर्यकांत शेरखाने, शक्ती कटकधोंड, रामप्रसाद शागालोलू, सुनील इंगळे, प्रमोद भकल आदी उपस्थित होते। स्पर्धेसाठी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अश्विन नागणे, तांबोळे सर, शंभूदेव गावडे, जगन्नाथ पांढरे, स्नेहा व्यवहारे आदी शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले। आज 24 ऑगस्ट आणि या दिवशी आम्ही सोलापूर शहरामध्ये आमच्या पार्टीतर्फे माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीतर्फे निबंध स्पर्धा घेतल्या होत्या। स्पर्धेचं कारण असं होतं की सोलापूर महानगरपालिका ही आपली एक त्याला काय म्हणतो आपली इस्टेट आहे आपली, आणि ती इस्टेटीचं देखरेख नीट होत नाही असं मला वाटल्यामुळं मी म्हणलं की आगामी महापालिकेच्या निवडणुकाच्या होतीच्या वेळेला लोकांच्या मधली भावना आपण जाणून घेऊ। कारण महापौर कसा असला पाहिजे, नगरसेवक कसा असला पाहिजे, महापालिकेचं कसं काम चाललं पाहिजे, महापालिकेमध्ये अडचणी काय आहेत, आणि आत्तापर्यंत आपलं परिवहन किंवा तुम्ही आता स्मार्ट सिटीमध्ये जवळजवळ 832 कोटी रुपये खर्च केले आणि फक्त एक आपलं सदनभवनचं तेवढं आपल्याला आणि तो याच्यासाठी जेवढा रोड दाखवला जातो म्हणजे 832 कोटीमध्ये आम्ही स्मार्ट झालो का सोलापूरच्या, या अनुषंगाने आम्ही एक कमिटी निर्माण केली की त्या कमिटीने आमचे दत्त शिंदेजी आहेत, दिनेश शिंदेजी, नुरुद्दीन मुल्लाजी आहेत, आणि त्यांचं निशांत साळवे, पांढरे सर, आणि आता माझ्यावर नली संगीताई माझी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार जे आहेत, सर्व काय ते काम करतात सगळ्या माझ्याबरोबर, आणि डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण आहेत, हे सगळं ते विजय बोलटे आहेत, हे सगळे ह्याच्यासाठी रात्रंदिवस केली, आठवडाभर काम करत आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये 31 तारखेला परत वक्तृत्व स्पर्धा ठेवल्यात आणि याचं बक्षीस समारंभ सगळं त्याच मोशनमध्ये आम्ही बघतो की एखादी कुठेतरी आमच्या प्रदेशाचं शिल्लक असं असतं त्या प्रदेशाला आम्ही त्या साक्षीला आम्ही खायला नावत आहोत, आणि लवकरात बक्षीस समारंभसुद्धा पूर्ण होऊन जाईल असं मला वाटतं। आणि आम्हाला नागणे सरांनी फार मदत केलेली आहे। नागणे सर आणि त्यांचे 2-3 सर आले ते त्यांचा मी फार आभारी आहे, आणि सरकारी चांगला आहे, विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स चांगला आहे। मला गर्दी पाहून आनंद वाटला की सोलापूरच्या लोकांना हा विषय आवडीचा वाटल्यानंतर ते एवढ्या प्रेमाने चालेल, आणि ह्या स्पर्धेचा आमचा निकाल चांगला निघेल असं मला